नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दोडक्यापासून धपाटे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एकदम कोवळा लुसलुसीत असा दोडका होता आणि त्याला काय केलं, स्वच्छ धुवून मी किसून घेतलेला आहे। वाडगं घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊ। आता हे किती आहे माहिती आहे का, 200 ग्रॅम आहे बघा। दोडका खिसल्यानंतर त्याला थोडंसं पाणी वगैरे सुटतं ना, ते पिळून वगैरे काढायचं नाही, तसंच ठेवायचं। आता त्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। 1 चमचा सफेद तीळ, थोडंसं जास्त कमी घातलं तरी पण चालू शकते। थोडासा ओवा टाकणार आहे। छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, थोडीशी टाकायची आपल्याला हिंग पावडर, हळद, अर्धा कांदा घेतलेला आणि एकदम बारीक कापून घ्यायचा। थोडासा जास्त घातला तरी पण चालू शकतं। त्यात टाकायचे बघा आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं असं कुटून घेतलेलं आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही पेस्ट जरी टाकली तर चालेल। आता हिरव्या मिरच्या 2 घेतलेल्या आहेत, बिन तिखटाच्या आहेत। 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि एकदम थोडंसं जिरं घेतलेलं आहे। त्याचं आबडधोबड कुटले, पेस्ट जरी टाकली तरी पण चालेल। त्यात टाकणार आहे बघा कोथिंबीर। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, 1.5 चमचा घेतलेला आहे बेसन पीठ, 1.5 चमचा घेतलेला आहे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाच्या जागी तुम्ही ज्वारीचं पीठ पण घेऊ शकता आणि अर्धा वाडगं घेतलेलं आहे, हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता एवढ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का, चांगलं मिक्स करून घ्यायचं, असं म्हणजे कालवून घ्यायचं। पाण्याचा वापर लगेच करायचा नाही आहे। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, थोडंसुद्धा मी पाणी वापरलेलं नाही आहे ह्याला। त्यात टाकणार आहे मी थोडीशी मिरची पावडर, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कालवून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। जास्त घट्ट पण करायचं नाही, जास्त आपल्याला पातळ पण करायचं नाही। आता आपण बनवायला घेऊया। कॉटनचा कपडा घेतलेला आहे बघा, वल्ला करून घ्यायचा आणि चांगला पिळून घ्यायचा आणि जेवढे तुम्हाला धपाटे पाहिजे ना त्याच्याप्रमाणे असं पीठ घ्यायचं। अजून जरी थोडंसं सैल केलं तरी पण चालू शकते। तुमच्याकडे जर धपाट्याचं पीठ जर असेल का नाही तर त्याच्यामध्ये जरी तुम्ही बनवलं तरी चालेल, पण हे एकदम पातळ करायचे बरं का। जेवढा होता होईल एवढे आपल्याला असे पातळ थापून घ्यायचे। मस्त असं बघा मी थापून घेतलेलं आहे, जेवढं होता होईल एवढं एकदम पातळ असं थापून घ्यायचं आणि त्याला मग असे थोडेसे होल पाडून घ्यायचे। जास्त थोडेसे केले तरी पण चालू शकतं। तवा बघा गरम करत ठेवला आणि चांगला गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। गॅस आहे मीडियम, अर्धे तेल मी जरा पसरून घेते। तेल घेतले बघा सगळीकडे पसरून आणि गॅस आहे मीडियम। आता आपण टाकून घेऊया। अशा पद्धतीत पकडायचं आणि टाकायचं आणि वरनं काय करायचं माहिती आहे का, थोडासा असा पाण्याचा शितोडा द्यायचा। हे बघा असं, म्हणजे काय होतं माहिती आहे का, निघतं मस्त असं। हे बघा हे असं। आता वरनंसुद्धा काय करायचं माहिती आहे का, थोडासा असा पाण्याचा शितोडा मारायचा आणि त्याच्यावर आपल्याला ठेवायचे झाकण, एकदम पॅक झाकण ठेवायचं। झाकण आपण काढून घेऊया। बघा मस्त असे झालेलं आहे। मोठ्या बर्नेलचं असल्यामुळे 1-2 मिनटामध्येच काढायचं झाकण, पलटी करून घ्यायचं। बघा किती मस्त असं भाजलं गेलेलं आहे, चांगलं भाजतं हे। थोडंसं असं तेल टाकायचं आपण हे जे होल करून घेतले होते ना ह्याच्यामध्ये आणि चांगलं आपण खरपूस भाजून घेऊया। आता हलवून घेऊया। आता आपण 1-2 मिनटंच ठेवलं होतं बरं का। बघूयात आपण भाजले का या साईडनं चांगलं। बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे। तुम्हाला पलटी करून दाखवते। छान असं झालं। आता हे कसं माहिती आहे का, तुम्ही नाश्त्याला पण देऊ शकता खायला। आपल्याला कधी असं जेवणाचा कंटाळा आला तर अशा पद्धतीत तुम्ही बनवू शकता। तुम्ही दह्यावर खाऊ शकता, चटणीवर खाऊ शकता, तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता। दोडक्याच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। तुम्ही कधी दोडक्याचं थालीपीठ केलं होतं का, किंवा धपाटं केलं होतं का, एकदा जरूर अशा पद्धतीनं करून बघा। पण एकदम पातळ करायचं बरं का, शक्यतो ना जेवढं होता होईल जेवढं तुम्ही पातळ कराल का नाही असं कागदासारखं, तर इतकं छान लागतं ना, एकदम खायला वगैरे मस्त लागतं। करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।